सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें। और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत कोपर सार्वजनिक निवडणूक 2022 श्री क्षेत्र कोपरेश्वर महाविकास आघाड़ी कोपर के अधिकृत उम्मीदवार सरपंच पद के लोकप्रिय उम्मीदवार श्री हेमंत सूर्यकांत घरत, जिनका निशानी सिटी है, आज नारियल तोड़ करके उनके ऑफिस का उद्घाटन हुआ, जहां पे सैकड़ों के तादाद पे लोग मौजूद थे और ग्राम पंचायत के ज्येष्ठ श्रेष्ठ मंडली भी उपस्थित थी। आइए हम बताते हैं कुछ लोगों का नाम, जैसे कि गोरखनाथ पाटिल साहब, सूर्यकांत घरत साहब, दत्तात्रेय पाटिल साहब, केशव पाटिल साहब, दत्तात्रेय पाटिल साहब, देवराम पाटिल साहब, गुरुनाथ घरत, कबीर पाटिल साहब, सुरेश महात्रे साहब, संतोष पाटिल साहब, रामाकांत पाटिल साहब, सूरदास पाटिल साहब, पारूनाथ पाटिल साहब, गुरुनाथ पाटिल साहब, राजन पाटिल साहब, सुजीत घरत साहब, जनार्दन इताड़कर साहब, भगवान भंडारी साहब, ज्ञानेश्वर भंडारी साहब, शशिकांत पाटिल साहब, रामदास घरत साहब, कैलाश पाटिल साहब, दयानंद भोईर साहब, गुरुनाथ भोईर साहब, देवराज पाटिल साहब, वासुदेव पाटिल साहब, लहुनाथ पाटिल साहब, गुरुनाथ घरत साहब, मनोहर पाटिल साहब, विनोद पाटिल साहब, नानाजी घरत साहब, अनिल महात्रे साहब, संतोष महात्रे साहब, श्रीकांत घरत साहब, गौतम पाटिल साहब और माझी सरपंच उप सरपंच भी वहाँ पे उपस्थित थे। रेखाताई विलास घरत मैडम, विमल सुरेश महात्रे साहब, भारती पांडुनाथ पाटिल साहब, साधना ताई श्रीकांत घरत साहब मैडम उप सरपंच, शकुंतला गोरखनाथ पाटिल साहब मैडम। जहाँ पे आप देख सकते हैं कि सैकड़ों के तादाद में वहाँ पे लोग उपस्थित थे। और हम आपको बता दें कि सदस्य के लिए 3 उम्मीदवार एक वार्ड से हैं, जो कि 3 वार्ड हैं, जहाँ पे 9 सदस्य उम्मीदवार हैं, जैसे कि श्री संजय पांडुरंग पाटिल, जिनका निशानी नगारा है, सौभाग्यवती असीमता रुपेश घरत मैडम, जिनका निशानी कपची है, श्री प्रभाकर लक्ष्मण पाटिल, जिनका निशानी नारियल है, और वार्ड क्रमांक 2 के उम्मीदवार हैं कुमार एतेश महेश महात्रे, जिनका नगारा निशानी है, और सौभाग्यवती अरोड़ा दत्तात्रेय पाटिल मैडम है, जिनका निशानी कपची है, और सौभाग्यवती बिमला कबीर पाटिल मैडम है, जिनका निशानी नारियल है, और वार्ड क्रमांक 3 से भाग्यवती सोनम राजेश पाटिल मैडम, जिनका निशानी नगारा है, सुषमा संदीप पाटिल, जिनका निशानी कपची है, और जगदीश सीताराम घरत साहब, जिनका निशानी नारियल है। और सरपंच पद के लोकप्रिय उम्मीदवार हैं माननीय श्री हेमंत सूर्यकांत घरत साहब। इन सारी सदस्य और सरपंच पद के उम्मीदवारों ने वादा किया है कि चुन करके आने के बाद हम 100% अपने आप को गांव के लिए, सेवा के लिए समर्पित कर देंगे और हर एक काम करके दिखाएंगे। जो भी काम बाकी है, जो भी 5 साल में काम नहीं हुआ है, उसे हम पूर्णतः काम करेंगे। चलिए हम खुद सुनवाते हैं आपको इनकी जुबानी। विकास आघाडीचा क्षेत्र कोपरेश्वर महाविकास आघाडीचा क्षेत्र कोपरेश्वर महाविकास आघाडीचा गणपती बाप्पा बजरंग बली की दत्ताल स्वामी महाराज की कोपरेश्वर भगवान की संतोषी माते की सुल्ताने माते की। आमच्या कोपरेश्वर महाआघाडी विकास कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे। आजपासून आम्ही सक्रिय प्रचाराला सुरुवात केलेली आहे आणि आमची कोपरेश्वर आघाडी बहुमताने निवडून येणार याची आम्हाला खात्री झालेलीच आहे। उद्घाटनाची गर्दी पाहता आमची अशी खात्री झालेली आहे। आमचे उमेदवार अगदी तरुण तरफदार आणि गावाच्या विकासासाठी बांधिलकीचे आहेत। त्यामुळे मला खात्री आहे की आज
गर्दी बघून येत्या 18 तारखेला होणाऱ्या निवडणुकीत कोपरेश्वर महाआघाडीचा 100% विजय होणार आहे. दादा क्या कहना चाहेंगे सरपंच पद के लिए? हेमंत दादा जो है यहाँ पे खड़े हैं और बाकी सदस्य लोग भी खड़े हैं, उनके विषय में आप क्या कहेंगे कि जीतेंगे और क्या मुद्दा लेकर के आप लोग चुनावी रैली में या मैदान में उतरे हैं? श्री क्षेत्र कोपरेश्वर महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही सर्व स्थानिक ग्रामस्थांनी 90% ग्रामस्थांची मागणी हेमंत गरत हे सरपंच पदासाठी उभे राहिलेले आहेत आणि त्यांना एकमुखाने सर्वांनी पाठिंबा दिलेला आहे. खरं पाहता ही निवडणूक होणारच नव्हती, परंतु काही लोकांनी अस्मितेचा प्रश्न उपस्थित करून गावात अशांतता कशी निर्माण होईल हे पाहिलं गेलं. भारतीय जनता पार्टीच्या बऱ्याच नेत्यांनी निवडणूक होऊ नये म्हणून प्रयत्न केले गेले. त्यांच्या प्रतिसाद देण्याऐवजी प्रतिस्पर्ध्यांनी याला तिलांजली दिली आणि निवडणुकीला सामोरे गेले. खरं पाहता निवडणूक ही झालीच नाही पाहिजे यासाठी ग्रामस्थांची इच्छा होती, परंतु मुठभर लोकांच्या आकांक्षेपायी ही निवडणूक लादली गेलेली आहे. मतदारांना पक्का माहिती आहे की निवडणूक आज आहे उद्या नसेल, पण हितसंबंध आहे ते जोपासण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी एकमुखाने हेमंत गरत यांच्या श्री क्षेत्र कोपरेश्वर महाविकास आघाडीला पाठिंबा दिले हे आम्ही आता पाहतोय. खरं पाहता ज्या ठिकाणी वरिष्ठ हरिभक्त पारायण, स्वाध्याय परिवार, वामनरावबाई सद्गुरूंची बैठक, ह्या सगळ्यांना इच्छा होती की बाबा हे विरोध व्हायला पाहिजे, गावात शांतता राहिली पाहिजे, परंतु ज्यांनी नाकारले त्यांना धडा शिकवण्याचा निश्चय ग्रामस्थांनी केलेला आहे आणि विजयाची माल ही श्री क्षेत्र कोपरेश्वर महाविकास आघाडीच्या गळ्यात ऑलरेडी येऊन पडलेली आहे हे या इथल्या जनसमुदायावरनं स्पष्ट झालेलं आहे. फक्त औपचारिकता तेवढी बाकी राहिलेली आहे. हेमंत गरत हा सर्वांना घेऊन चालेल असा विश्वास आम्हाला आहे. म्हणूनच आम्ही एकमुखाने सर्वांनी पक्षभेद विसरून शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांनी एकत्र येऊन या निवडणुकीला सामोरं जाण्याचं ठरवलेलं आहे. आता आमच्यासमोर काय आहे काय नाही, आज आमच्या कोपर गावाचा विकास हे पाहता 2012पासून ते 2017पर्यंत जो विकासाचा प्रवाह होता तो 2017 ते 2022पर्यंत खुंटलेला होता. एकही काम दाखवण्यासारखं या 2017 ते 2012मध्ये झालेलं नाही, 2017 ते 2022मध्ये. याचं कारण गावावरचं चांगलं उत्पन्न असताना देखील तत्कालीन ग्रामपंचायतीने विशेषतः प्रशासकीय ग्रामसेवक बुधाजी माली, काशीनाथ बुधाजी माली याने आमच्या बॉडीला कुठल्या प्रकारे घेरलं समजलं नाही आम्हाला, परंतु 1 कोटीची मागणी केली गेली कर्जरूपाने आणि 80 का 87 लाख रुपये कर्जाचा डोंगर आमच्या गावावर ठेवला गेला. आज हा जो रस्ता दिसतो जिल्हा परिषदेचा तो एमएमआरडीने म्हणाला, जे गावामध्ये काय रस्त्याची कामं केली, गटाराची कामं केली ते कर्जाच्या रकमेतनं केलं. मग प्रश्न हा उठतोय की आमच्या ग्रामपंचायतीत 80 लाख ते 1 कोटीच्या दरम्यान उत्पन्न असताना 5 वर्षाचं उत्पन्न गेलं कुठे आणि आमच्या ग्रामस्थांवरती 87 का 80 लाखाचा जो कर्जाचा डोंगर तो करायची गरज काय होती? पहिली गोष्ट आता आम्हाला या निवडून येणाऱ्या बॉडीला तो कर्ज फेडता नाकीनं येणार आहे. त्यासाठी आज नियोजनबद्ध असं काम बाहेरनं निधी आणून का होईना, कारण आपल्या मेन फंडाचं काम पैसे ते हे कर्जावरच जाणार आहेत. मग हेमंत गरत असतील, दत्ता पाटील असतील, ज्ञानेश्वर भंडारे असतील, वरिष्ठ सगळे असतील, यांच्या प्रयत्नाने आमदार निधी, खासदार निधी आणि काही मुख्यमंत्री सडक योजना, पंतप्रधान आवास योजना याच्या माध्यमातून निधी उभा करावा लागेल आणि गावाचा विकास हा लोकांसमोर ठेवावा लागेल. मला विश्वास आहे, मी हेमंत गरत आणि सर्वांना विनंती करेन की आपल्याला 100 दिवसामध्ये गावामध्ये जे काय रस्ते आहेत, रस्त्याभोवतीची गटारे आहेत ते सुशोभीकरण कसं करता येईल आणि एक
आदर्श कोपर, माझा कोपर कसा घडवता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. ने जो आमच्यावरती विश्वास दाखवेल त्या विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नाही आणि ठाणे जिल्ह्याला हेवा वाटावा असा कोपर घडवण्याचं काम हेमंत गडद यांच्या माध्यमातून आम्ही सर्वजण करणार आहोत.